नमस्कार. या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खास आकर्षण असलेला बैल म्हणजेच बकासूर. बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये बकासूर हा सर्वात लोकप्रिय बैल असा समजला जातो. याचा अर्थ असा नाही की दुसरे बैल पळत नाही. तर मित्रांनो, बकासूरसारखे इतरही बैल खूप आहेत. त्यांनासुद्धा बकासूर इतकाच वेग आहे. ते सुद्धा पळतात आणि एक नंबरसुद्धा करतात. आत्ताच पार पडलेल्या नामदार केसरी सासवड येथील मैदानावर बकासूरच्या पायाला थोडे खरचटले होते आणि दुखापत झालेली होती. परंतु आता बकासूर पूर्णपणे बरा झालेला आहे आणि पळण्यासाठी रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि येणाऱ्या पुढील मैदानावर म्हणजेच जानेवारी महिन्याच्या 3 तारखेला जे काही मैदान येत आहे वडकी येथे, या मैदानावर बकासूर येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आणि या मैदानावर बकासूर हा येऊ शकतो. मित्रांनो, बकासूर बैल हा आपल्या स्वतःच्या पळण्याच्या जोरावर इतका लोकप्रिय झालेला आहे, परंतु त्याचे काही दुश्मनसुद्धा झालेले आहेत. त्याच्या वायट्यावर सुद्धा काही लोक आहेत. ते म्हणजे थोडे लोक असणार, 100तून 10% लोक जे आहेत त्यांना त्याचे पळणे पाहत नाही किंवा त्याचा विजय त्यांना सहन होत नाही. उदाहरणार्थ आपणास मी सांगत आहे की मागील वर्षी फलटणच्या मैदानावर बकासूरच्या पायाला दगड मारून त्याला जखमी केले होते आणि त्यावेळेला बकासूरची हालत खूपच गंभीर होती. फलटणच्या मैदानावर मागील वर्षी जो काही प्रकार घडला तो अतिशय वाईट होता, कारण बकासूरच्या पायाला दगड मारून जखमी करून त्याला दवाखान्यातसुद्धा जनावरांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते आणि त्यावेळेला बकासूरची बरीचशी मैदाने त्याच्या हातून गेलेलीसुद्धा होती आणि खूप त्रास झालेला होता. बकासूरचे नियोजनकर्ते त्यांनासुद्धा याचा खूप त्रास झालेला होता. मोहिल शेठ धुमाळ यांनासुद्धा खूप वाईट वाटले होते आणि बकासूरचे असंख्य फॉलोवर आहेत त्यांनासुद्धा खूप वाईट वाटले होते. फलटणचा प्रकार झाल्यानंतर त्यानंतर मुंबईला बिनजोडची शर्यत होती. त्यावेळेला सुद्धा बकासूरवर दगडफेक करण्यात आली होती, परंतु त्यामध्ये बकासूर जखमी झालेला नव्हता एवढे मात्र खरे. आणि आत्ता म्हणजेच यावर्षी पेठनाका येथेसुद्धा बकासूर बैलावर दगडफेक ही केलेली होती. या पेठनाक्याच्या मैदानावर खूप दगडफेक बकासूरवर केलेली होती. पेठनाक्याच्या या मैदानावर बकासूर बैलालाच फक्त टार्गेट केले होते. बकासूरच्या गाडीवर जो ड्रायव्हर होता त्यालासुद्धा लागले होते, बकासूरलासुद्धा लागले होते आणि मोहिल शेठ धुमाळ यांचे मामा होते त्यांनासुद्धा लागले होते. इतकी दगडफेक पेठनाका या मैदानावर बकासूरवर करण्यात आलेली होती. आणि आत्ता झालेला हा प्रकार म्हणजेच बकासूरच्या पायाला लागले, हा कोणी प्रकार केलेला नाही. योगायोगाने त्याला गाडी आडवी आली आणि त्यामुळे तो पडला आणि लगेच उठला. त्यात त्याचा पाय खरचटला, पुढील पायाला थोडे खरचटले, परंतु आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे. बकासूर बैलावर हे नेहमीचेच हल्ले होणे, याला मुख्य कारण काय असू शकते? तर याला मुख्य कारण आहे पैरा. मोहिल शेठ धुमाळ यांना नेहमीच फोन येत असतात. जे काही बकासूर बैलाचे नियोजन करत असतात त्यांना नेहमी फोन पैऱ्यासाठी येत असतात आणि सर्वांनाच पैरा हा एकच मैदानावर देणे शक्य नाही. म्हणून हे न पैरा मिळणारे लोक आहेत ते कोणत्या नाही कोणत्या मैदानावर येऊन बकासूरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर गेल्या वर्षापासून मोहिल शेठ धुमाळ यांना 1-2 धमकीचे फोनसुद्धा आलेले होते. ते पैऱ्याविषयकच आलेले होते. पैरा नाही दिलास तर तुला येऊ देणार नाही, असे काही विचित्र फोन
मोहिल शेठ धुमाळ यांना सारखे येत होते, परंतु यावर्षी ते कमी झालेले आहेत. आता डायरेक्ट बकासूरला टार्गेट करण्यात येत आहे. आता बकासूर हा चांगला झालेला आहे. त्याच्या पायाला जे काही खरचटले होते त्यामधून आता तो बाहेर पडलेला आहे आणि बकासूरचा पैरा हा पुशेगावच्या मैदानावर फिक्ससुद्धा झालेला आहे. परंतु त्या अगोदर येणाऱ्या 3 तारखेच्या मैदानावर बकासूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे मैदान पारदर्शक आणि मानाचे असे आहे. श्री दत्त जयंती निमित्त बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी हे मैदान होणार आहे आणि या मैदानाची फी असणार आहे 1100 रुपये. या मैदानावर बक्षिसे असणार आहेत. पहिले बक्षीस 1,11,111, दुसरी आहे 91,111, तिसरी आहे 71,111 आणि चौथी आहे 51,111, पाचवे 41,111, सहावे 31,111, सातवे 21 आहे, आठवे 11 आहे. या मैदानावर फक्त ऑनलाईन नोंदणीही होणार आहे. ऑनलाईन नोंदणीही चालू झालेली आहे. त्याचबरोबर गट आणि सेमी पास करणाऱ्या गाडीला एक चषक देण्यात येईल अशी सुद्धा या मैदानाच्या आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, हे 3 तारखेचे मैदान झाल्यानंतर पुढील मैदान आहे ते पुशेगावचे. त्यानंतर या पुशेगावच्या मैदानावर बकासूर बैलाचा पैरा हा फिक्स झालेला आहे. परंतु मोहिल शेठ धुमाळ व त्याच्या टीमने पैरा काही उघड केलेला नाही, परंतु पैरा हा झालेला आहे. मागील वर्षी बकासूर आणि मोठा सोन्या 50-50 हे या मैदानावर धावत होते आणि या पहिल्याच मैदानावर बकासूर हा हिंद केसरी ठरलेला आहे. म्हणजेच हिंद केसरी मैदानही पहिलेच होते आणि हिंद केसरी होण्याचा मानसुद्धा बकासूरला या पुशेगावच्याच मैदानावर पहिल्यांदा मिळालेला होता. मित्रांनो, या पुशेगावच्या मैदानावर मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर यांचा जर पैरा झाला तर हे नक्कीच गुलालात राहू शकतात. कारण मागील वर्षी मोठा सोन्या आणि बकासूर यांनी येथे हिंद केसरी होण्याचा मान पटकवलेला आहे. परंतु मोठा सोन्याची तब्येत ही थोडी डाऊन असू शकते, त्यामुळे मोठा सोन्या धावू शकत नाही असेच वाटते. परंतु जर मोठा सोन्या जर चांगला असला आणि बकासूरचा पैरा झाला तर नक्कीच विजयी प्राप्त करतील. धन्यवाद. चॅनेल